ऑपरेटिंग प्रॉफिट आणि EBITमध्ये काय डिफरन्स आहे. हा माझा स्टेटमेंट ऑफ P&L आहे जो आपण फायनान्समध्ये यूज करतो. सुरुवातीला आपण सेल्स घेतो, त्यातनं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मायनस करतो, ग्रॉस प्रॉफिट येतं. त्यातनं आपण ऑपरेटिंग एक्सपेन्स मायनस करतो, ऑपरेटिंग प्रॉफिट येतं. हे ऑपरेटिंग प्रॉफिट डिनोट करतं की मी कोर ॲक्टिव्हिटीज करून बिझनेसच्या किती अर्न केलं आहे. कोर ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय, तर कोर ॲक्टिव्हिटीज म्हणजे जे माझे रेग्युलर बिझनेस ॲक्टिव्हिटीज आहेत, ज्याच्यासाठी मी बिझनेस एस्टॅब्लिश केलं होतं. फॉर एक्झाम्पल, जर माझी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे तर माझ्या कोर ॲक्टिव्हिटीज झाल्या गुड्सला प्रोड्यूस करणं आणि त्याला सेल करणं. पण नॉन कोर ॲक्टिव्हिटीज काय झाल्या, तर एखाद्या FDवर जो इंटरेस्ट अर्न केला आहे तो माझी नॉन कोर ॲक्टिव्हिटी झाली. माझी ओल्ड मशिनरी होती, त्याला मी सेल केलं. आता त्याच्यावर होणारा प्रॉफिट किंवा एक्सपेन्स किंवा लॉस हा माझा नॉन कोर ॲक्टिव्हिटीमध्ये येईल. म्हणजे जे माझं प्रिन्सिपल किंवा रुटीन ऑपरेशन नाही आहे ते नॉन कोर ॲक्टिव्हिटी झालं. तर ग्रॉस प्रॉफिटमधनं ऑपरेटिंग एक्सपेन्स डिडक्ट केल्यानंतर मला ऑपरेटिंग प्रॉफिट येतं. हे ऑपरेटिंग प्रॉफिट डिनोट करतं की मला कोर ॲक्टिव्हिटीजमधनं किती प्रॉफिट झाला आहे. याच्यामध्ये मी नॉन कोर ॲक्टिव्हिटीज ॲडजस्ट करतो आणि मला येतं EBIT. नॉन कोर ॲक्टिव्हिटीज जसे नॉन ऑपरेटिंग इन्कम आणि नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्स. नॉन ऑपरेटिंग इन्कम म्हणजे माझं प्रॉफिट ऑन सेल ऑफ फिक्स असेट असेल किंवा डिव्हिडंड काय रिसीव्ह झाला असेल किंवा FDवर काय व्याज भेटला असेल ते. आणि नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्स म्हणजे काही फाईन, पेनल्टी, चार्जेस लागले असतील किंवा लॉस ऑन सेल ऑफ फिक्स असेट झाला असेल, लॉस ड्यू टू फायर झाला असेल तर ते माझे नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्स. आणि हे दोन एलिमेंट ॲडजस्ट केल्यानंतर ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये हे दोन एलिमेंट ॲडजस्ट केल्यानंतर मला येतं EBIT, जे डिनोट करणार कोर आणि नॉन कोर ॲक्टिव्हिटीजला. फायनान्समध्ये ऑपरेटिंग प्रॉफिट आणि EBIT आपण जनरली इंटरचेंजेबली यूज करतो. टेक्निकली हा डिफरन्स त्याच्यामध्ये दिसतो.